माय डिअर फ्रेंड्स, आय नो की हा प्रोग्राम सुरू करायला लेट झाल्यामुळे तुम्ही 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 सगळं हे करता मला माहितीये, पण काय म्हणजे ऑल दिस थिंग, हे बटाटे, ही अंडी, टोमॅटो, नशीब पडवळ नाहीये, हे सगळं तुम्ही करताय. नाही नाही, ह्या सगळ्या वस्तू इम्पॉर्टंट आहेत, पण काय आपल्याकडे थोडासा वेळ असताना तर आपण सार्वजनिकरित्या भुर्जी पावचा कार्यक्रम उरकला असता काय. हो मग करा की. करतो, सुरू करतो ना, पण हा कार्यक्रम सुरू व्हायला वेळ का लागला याचं कारण तुम्हाला कळायलाच पाहिजे ना. का वाय वाय. आता पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही कार्यक्रम वेळेवर सुरू न होणे ही आपल्या कॉलेजची स्पेशालिटी आहे, हो की नाही सर? तर त्याचं आवाज आवाज तर त्याचं काय झालं, आपल्या कॉलेजची मलिका रसिका गोचीकर आपली गोची करण्यासाठी माफ करा आपल्या सर्वांची हृदय शिवासाने काबीज करण्यासाठी आपल्या सौंदर्यात अधिकाधिक भर घालीत आहे. आणि रसिकेचं ब्युटी पार्लरचं काम संपलं की ते तुमच्या समोर येणारच आहे. हो, आमच्या रसिकतेचा अंत पाहू नका, तिला समोर आणा. हे पहा काय पहा म्हणता आणि दाखवत मात्र काहीच नाही. सुरू करा रे. आय टेल यू माय फ्रेंड्स, या सचिन आणि महेशला मी नाही माझ्या पाया पडायला लावलं तर नाव सांगणार नाही गोचीकर म्हणून. वर्षभर काय पिडलं होतं माहितीये. आणि अगं काय सांगू, परवा माझ्या नोटबुक मध्ये घाणेरड्या चिठ्ठ्या आणि सीटवर बबलगम ठेवलं होतं त्यांनी, आणि माझ्या पर्स मध्ये तर जिवंत पाल. आणि अगं माझ्या लिपस्टिकला परवाच्या दिवशी मिरचीची पूड लावली होती त्यांनी. आज तीच मी त्याच्या डोळ्यात कोंबणार आहे. कसं म्हणावं रडत. हे बाजी प्रभूचं नाटक नाही, सत्यवान सावित्रीचं नाटक आहे बरं का. ऐकतायत पुढचं आहे का? बसताय. सत्यवान, आता सावित्रीला पडद्यासमोर आण. येणार आहेत लवकरच येणार आहेत बाबा. पण सत्यवान सावित्रीच्या नाटकात सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी यमदेव जिवंत रेड्यावर बसून येणार होते. प्रत्यक्ष जिवंत रेडा ऑन द स्टेज. या इथं सत्यवानाचं डोकं सावित्री मांडीवर घेऊन देवाचा धावा करते आणि त्यात रेड्याची एंट्री. यस सर, जिवंत रेडा. लिसन रेडा स्टेजच्या दिशेनं आला आणि सत्यवानाच्या दिशेनं चालतोय. अरे रेडा चालता रेडा सत्यवानाच्या बॉडीपाशी थांबला आणि त्याला काय लावलं नाही. त्याने सरळ सत्यवानाच्या तोंडावर अभिषेक करण्यास सुरुवात केली. रेड्याच्या अभिषेक वर्षावाने सत्यवानाचे गेलेले प्राण परत आले आणि सत्यवान आत पळाला. हो, आता तुम्ही सुद्धा पळा. काका काकी, अहो तुम्ही कोण कुठले? आज तुमच्यामुळे माझी इज्जत वाचली. आणि माझे जवळचे मित्र सचिन आणि महेश वेळेवर कार्यक्रमाला आले नाहीत म्हणून त्यांच्यामुळे मला अंडीने टोमॅटो खावी लागली. काय दुसऱ्या 2 दिवसाने रिझल्ट आहे, साले भेटतील. अंडी आणि टोमॅटोने धुवून काढतो साल्यांना. काय झालं? या अंडीवाल्यानं आपल्याला ओळखत नाही. जवळचा मित्र म्हणून तुम्ही ओळखत नाही. महेश तुम्ही साल्यानं मार. महेश क्या हुआ यार महेश? जाऊ दे यार, नापास झालास म्हणून काय आलं, कधीतरी ड्रॉप हा घ्यावाच लागतो. जाऊ दे यार, बेटर लक नेक्स्ट टाइम. अरे अगले बरस फर्स्ट क्लास में आएंगे यार. चल ना, आप नाश्ता पानी करेंगे, चल ना. अरे हम पास हो गए, कम से कम हमारी खुशी में तो शामिल हो जाओ. अरे दूसरे की खुशी में खुशी मिलाने से अपना गम दूर हो जाता. क्या गम लगा के बैठो यार. यहाँ किसको गम है? हम नापास नहीं हुए. म्हणजे मग तो तुम्ही एवढा नर्वस कशाला? हमारे गम की एक लंबी लंबी कहानी है.
कसली ऐकू दे आता खरी. एक खेडेगाव था वहां रामू नाम का गधा रहता था. महेश पुढचं तू सांग. दोस्तांनो, आम्ही नापास झालो नाही हेच आमचं दुर्दैव. ते कसं काय बुवा? आमच्या तीर्थरूपांनी आम्हाला शिक्षणासाठी बाहेर गावी पाठवलं. तेव्हाच सांगितलं होतं. सांग बरं निळू. तुमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला आमच्याकडनं मदत मिळेल. तेव्हा शिक्षण झाल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहायचं. म्हणून एवढ्या झाडाखाली बसून बसल्या बसल्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं याची चिंता पडली आम्हाला. बसल्या बसल्या पायाला मुंग्या यायला लागल्या तरी पण काही मार्ग सापडत नाही. सापडेल सापडेल. कसं काय? पाय जोरात झटका, मार्ग सापडेल. आयडिया चांगली आहे. ए आमचे पाय दुखतील. खायला तू पण काय पाय धरतो गाडवार. अहो नोकरी मिळेल का नोकरी? कुठे चाललात? कोण पाहिजे? नमस्कार साहेब. नोकरीसाठी आलो होतो. नोकरी नाही. नोकरी नाही. तुम्ही कधी रिटायर होता? ए, चल, चल. जॉब पाहिजे चल, म्हणून चल, कावतोय बरं. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. ओ सॉरी सॉरी. आपण करता येईल आपल्याला काही प्रॉब्लेम. आपलं नाव महेश कोठारे. नाही हो. ते फार मोठे ग्रस्त आहेत. मी महेश पाठारे. महेश बळवंत पाठारे. वय 22, उंची 5 फूट 7 इंच, छाती 36, कंबर नाही नाही कंबर नाही. लहानपणी उजव्या गुडघ्यावर कबड्डी नाही हुतुतू खेळताना खूण झाली आहे. तुम्हाला दाखवतो. उजवा 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 उजवा. मस्त आहे. आता नको बर. त्याचं काय आहे, मला कोपऱ्यात लात घालायची. तुम्ही घाबरू नका, लहानपणी घालायचो. आता मी सरळ केव्हा तरी असा वाकडा चालतो बस. पण हे सगळं इथं सांगण्याचं कारण काय? आपल्याला प्रश्न, उपप्रश्न आणि उपप्रश्नातील पोट प्रश्न विचारायला त्रास पडू नये म्हणून. खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेला दिसतोय. होय साहेब. अहो मी इतक्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिलाय की इंटरव्ह्यू घेण्यासाठी मला जर अपॉइंट केलं ना तर मी त्वरित सिलेक्ट होईन. पण इथे तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी आलात की घेण्यासाठी? नोकरीसाठी साहेब. यापूर्वी नोकरीचा काही अनुभव नाही. हा काय जावटपणा चाललाय? मगापासून बघतोय तुम्ही सारखा टेलिफोनचा रिसिव्हर उचलून ठेवताय. डोकं ठिकाणार आहे काय तुमचं? नाही, त्याचं काय झालं साहेब की 2-4 ठिकाणी इंटरव्ह्यू देताना मला असा अनुभव आला की मी सिलेक्ट झालो असताना सुद्धा माझा इंटरव्ह्यू चालू असताना इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या ओळखीच्या उमेदवाराचा फोन आला आणि माझी नोकरी गेली. म्हणून जरा दक्षता घेतोय. आपलं वर खाली. व्हॉट नॉनसेन्स. माफ करा साहेब, पण मी हे सगळं सेन्सनच करत होतो. हा फोनचा रिसिव्हर म्हणजे फुटका टाकून माझ्या भावी आयुष्यावर दंश करणारा मला कालिया नाग वाटतो. नागपंचमी आली वाटतं. हॅलो. येस, लाखाणी अँड कंपनी. प्लीज होल्ड लाईन. आपला फोन. थँक्यू. राम 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 राम. हॅलो. हो मीच. कोण कुंदा? हा बोल बोल. आजच्या इंटरव्ह्यूला काय नाव त्याचं? लचके. लचकले आमचे. बरं बरं बघतो. हो डोंट वरी. ओके मी येतो रविवारी जेवायला. ओके फोन ठेवतो. हॅलो कुंदा, रविवारी जेवायला येतो. इथे आमची बोंब झाली आणि हे जेवतायत तिकडे.